जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, मी खास बघा तुमच्यासाठी जी डीची एक्झामची बी डेट येणारच आहे लवकरच. आणि जसं की पोलीस भरतीचा बी पेपर या ठिकाणी चालू आहे, तर त्या ठिकाणी भावांनो मी काही 20 प्रश्न आणलेले आहेत, अमुक प्रश्न आहेत. तर ते प्रश्न तुम्ही या ठिकाणी सरावासाठी करू शकता आपला पूर्ण. मी तुम्हाला असं म्हणणार नाही की हे प्रश्न 100% आपल्या पेपरमध्ये येणार नाही, तसं नाही. बघतो भावांनो सरावासाठी की तुमचा या ठिकाणी या रिलेटेड बघा, मी 15 मार्चला मी स्वतः पेपर दिलेला आहे पोलीस भरतीचा पण. मग त्यानुसार मी या ठिकाणी क्वेश्चन काढलेला आहेत. मी हे प्रश्न येतील नाही येतील सांगणार नाही, पण अशा रिलेटेडमध्ये असे प्रश्न तुम्हाला 100% या ठिकाणी पोलीस भरती किंवा SSC GD मध्ये बी जे करंट अफेअर कुठून SSC टाकते ते, आता मला तर चांगला अनुभव आहे SSC GD मध्ये, तर त्या ठिकाणी मी ते सुद्धा प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहेत. भावांनो तुम्ही व्हिडिओ बघा, तुमचा चांगला म्हणजे 100% चांगला या ठिकाणी अभ्यास किंवा रिव्हिजन या ठिकाणी होऊन जाईल. तुम्हाला खूप काही फायदा या व्हिडिओमधनं होणारच आहे. ठीक आहे, तर आपण पहिला आपला जो व्हिडिओ आहे हा, आणि आपण पहिला प्रश्न आहे आपला G20चा जो आहे तो संमेलन 2023 कुठे या ठिकाणी झाला होता, तर तो ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी झालेला होता. चंद्रयान-3 मिशन कोणत्या संस्थेने या ठिकाणी लॉन्च केले आहे, केले आहे, तर तो या ठिकाणी इस्रो, ऑप्शन नंबर बी, इस्रो या संस्थेने या ठिकाणी लॉन्च केलेले आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, पंचायती राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यात लागू झाली. तर हा प्रश्न तुम्हाला 100% या ठिकाणी उद्या पुण्याचा पेपर आहे. ठीक आहे, पुढं जितकी बी एक्झाम होतील किंवा हा प्रश्न जे 15 मार्चला पेपर झाले त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न 100% दिसला आहे. पंचायत राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यात लागू झाली, तर तो या ठिकाणी राजस्थान या राज्यामध्ये झालेली आहे लागू. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, प्रश्न नंबर 4 आहे आपला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली, तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ऑप्शन नंबर सी, 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना होते. आणि 1949ला रिझर्व्ह बँकाचं काय होत आहे, 1949ला, ठीक आहे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे, 1949ला RBIचं राष्ट्रीयकरण होतो. आणि RBIचा पहिला हेडक्वार्टर जो आहे तो या ठिकाणी कोलकाता या ठिकाणी आहे, मुंबई नाही. मुंबई हा दुसरा हेडक्वार्टर आहे, पहिला हा हेडक्वार्टर जो आहे तो कलकत्ता आहे. आता आपण प्रश्न क्रमांक आपला 5 कडे जाऊया. नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते, तर बघा नर्मदा नदी, नर्मदा असो तापी नदी असो, हे कुठून वाहतात, पुरेकडून येतात आणि कुठं जातात, हे पश्चिमेकडे या ठिकाणी जातात. ठीक आहे, अरबी समुद्राकडे नर्मदा नदी हे पूर्व ते पश्चिम ही नदी वाहते. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे, म्हणजे महाराष्ट्रातील जे सह्याद्री पर्वतरांग आहेत त्यांना दुसरे नाव काय आहे, तर त्या ठिकाणी दुसरे नाव आहे पश्चिमी घाट, ऑप्शन नंबर सी, पश्चिमी घाट या ठिकाणी महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेंना दुसरे नाव आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य कोणत्या भागात पडतो, पर्जन्य कोणत्या भागात पडतो, ऑप्शन ए मराठवाडा, विदर्भ, कोकण का महाराष्ट्र. या ठिकाणी ऑप्शन नंबर राईट असणार आहे सी, कोकण या भागामध्ये काय असतो, सर्वाधिक पर्जन्य भाग पडतो या ठिकाणी कोकणात, महाराष्ट्रामध्ये. भूदान आंदोलन कोणी सुरू केलेले आहे, तर तो या ठिकाणी भूदान जो आंदोलन किंवा भूदान चळवळ जे आहे, ऑप्शन नंबर बी, विनोबा भावे या ठिकाणी यांनी सुरू केलेले आहे भूदान आंदोलन. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या, तर त्या ठिकाणी पहिली महिला राज्यपाल हा तर आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की सरोजिनी नायडू, ऑप्शन नंबर ए, सरोजिनी नायडू हे काय आहेत, भारतातील पहिली महिला राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे, जॉईंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप कोठे आहे, हा ठीक आहे, जॉईंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप कोठे आहे, तर तो ठिकाणी खोडद या ठिकाणी आहे. खोडद कुठं आहे, तर या ठिकाणी पुणे या ठिकाणी बी नंबर आपलं राईट होणार आहे, खोडद या ठिकाणी आहे जॉईंट मीटर व्ह्यू रेडिओ टेलिस्कोप. ठीक आहे, टेलिस्कोप, तर ह्या पुणे खोडद या ठिकाणी आहे. आपण बघूया प्रश्न क्रमांक 11, अंदमान भेटी दरम्यान एका कैद्याने कोणाची हत्या केली होती. या ठिकाणी अंदमान भेटी दरम्यान एक या ठिकाणी लॉर्ड जे आहेत ते गेले होते, त्यांची एका कैद्याने हत्या केली ती, ते कोणाची हत्या केली ती, कोण गेले होते, तर ऑप्शन नंबर ए आहे मेयो, मेयोची हत्या या ठिकाणी एका कैद्याने केली होती. आता हा ऑप्शन नंबर प्रश्न क्रमांक 12 आहे, सालाहारची लढाई कधी झाली. ठीक आहे, सालाहारची लढाई कोणाकोणामध्ये झाली, तर मी सांगेन मुघल साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरम्यान ही जी सालारची लढाई झाली, तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना
या ठिकाणी पराभव केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी विजय झालता. तर ही जी लढाई होती ती लढाई कधी झाली, तर ऑप्शन नंबर बी राईट आहे. 1672ला या ठिकाणी ही लढाई झाली होती. 1672ला मुघलांचा पराभव झालता आणि छत्रपती शिवाजी महाराज ही त्या ठिकाणी ती लढाई जिंकले होते. सालारची लढाई, काही मुलं तर हा प्रश्न पहिल्यांदा ऐकत असतील, तर 100% हा GD वाले पण असतील तरी पण शिवाजी महाराजांचा प्रश्न आहे हा. तर ठीक आहे, ते प्रश्न 100% येऊ शकतो GD मध्ये पण. प्रश्न क्रमांक 13 आहे, जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध कोणी केला होता. म्हणजे जॅक्सन हा एक जुलमी अधिकारी होता इंग्रज, याचा जो आहे तो वध कोणी केला होता. तर या ठिकाणी जॅक्सनचा वध या ठिकाणी कोणी केला होता, तो ऑप्शन नंबर ए कोणी केला, तर अनंत काणेकर. अनंत काणेकर यांनी जॅक्सन या नावाचा जो अधिकारी होता तर त्या अधिकाऱ्याचा या ठिकाणी वध केला होता. आणि प्रश्न क्रमांक 14 आहे, लिखापाणी खिंड कोणत्या राज्यात आहे. लिखापाणी खिंड, ठीक आहे, बोमडिला खिंड बी त्याच राज्यात आहे. ठीक आहे, लिखापाणी खिंड, बोमडिला खिंड आणि या ठिकाणी दिफू खिंग, दिहांग खिंग ही जी आहे ते त्याच राज्यात आहेत. लिखापाणी कुठल्या राज्यात आहेत, तर त्या ठिकाणी जर ऑप्शन नंबर सी अरुणाचल प्रदेशमध्ये लिखापाणी खिंड आहेत. ठीक आहे, आणि उत्तराखंडाचे जर आपण खिंड बघितले तर मानखिंड उत्तराखंडामध्ये आहे. अजून कुठला खिंड आहे, तर नीती खिंड आहे. निफुले खिंड या ठिकाणी उत्तराखंडमध्ये आहेत. तर आपण पुढे बघू. प्रश्न क्रमांक 15 आहे, एबल पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे. जॉर्ज विटेट, मसाकी काशीवरा, विमल पटेल आणि जब्बार पटेल. आता एबल पुरस्कार 2025 हा मिळालेला आहे ऑप्शन नंबर बी, मसाकी काशीवरा यांना एबल पुरस्कार 2025 भेटलेला आहे. भारतात सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहेत. म्हणजे सर्वात कमी जे आहेत ते वन जे आहेत ते कोणत्या या ठिकाणी राज्यात आहेत. कमी विचारतोय, कमी, तर ठीक आहे, तो आहेत या ठिकाणी हरियाणा. ऑप्शन नंबर सी हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी आहेत. आणि सर्वात जास्त जर म्हटलं तर मध्य प्रदेश. ठीक आहे, MP मध्ये सर्वात जास्त MP या राज्यामध्ये आहेत. सर्वात कमी हरियाणा HR. ठीक आहे, हरियाणामध्ये सर्वात कमी आणि MP मध्ये सर्वात जास्त. ठीक आहे, आणि जर आपल्याला प्रश्न असा विचारला की कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त वनक्षेत्र जास्त आहे, तर त्या ठिकाणी गडचिरोली. ठीक आहे, गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त आहेत. सर्वात कमी विचारलं तर ती ठिकाणी लातूर या ठिकाणी सर्वात कमी या ठिकाणी वनक्षेत्र आहे. सर्वात जास्त गडचिरोली, सर्वात कमी वनक्षेत्र कमी लातूर, आणि सर्वात कमी वनक्षेत्र राज्यात हरियाणा, सर्वात जास्त मध्य प्रदेश. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पुढचा आहे 17वा, सोनाली मिश्रा ही कशाची महासंचालक झालेली आहे. सोनाली मिश्रा जी आहे ते पहिली महिला महासंचालक झालेली आहे. ही जी आहे ते RPF रेल्वे पोलीसची या ठिकाणी पहिली महिला महासंचालक झाली आहे. आणि रेल्वेने आता सध्या भारतामध्ये रेल्वेने सर्वात लांब मालवाहतूक या ठिकाणी रेल्वेचा प्रवास चालू केलेला आहे. त्याची कुल लांबी आहे 4.5 किलोमीटर इतकी तो लांब रेल्वे आहे. त्या ठिकाणी त्याला 7 इंजन आहेत. किती इंजन आहेत, 7 इंजन, आणि 354 इतके त्या ट्रेनला डब्बे आहेत. ठीक आहे, आणि डब्बे आहेत. आणि सध्याचे या ठिकाणी आता रेल्वेवरनं सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत, तर ते आहेत अश्विनी वैष्णव. हे IPS अधिकारी IAS अधिकारी आहेत. तर ते या ठिकाणी रेल्वे मंत्री आहेत. 18वा आहे, खालीलपैकी चुकीचा घटक ओळखा. तर खालीलपैकी चुकीचा घटक म्हणजे या ठिकाणी कोणता या ठिकाणी दिवस चुकीचा आहे. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन, 5 जून पर्यावरण दिन, 31 मे तंबाखू विरोधी दिवस, 7 ऑगस्ट युवा दिन. तर या ठिकाणी बघा भावांनो, 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस हा राईट आहे. 5 जून पर्यावरण दिन हा पण करेक्ट आहे. 31 मे तंबाखू दिन असतो हा पण राईट आहे. 7 ऑगस्टला कुठला दिवस असतो, तर 7 ऑगस्टला भाला फेक दिवस असतो. कुठला,
भालाफेक दिवस असतो 7 ऑगस्टला भालाफेक. आणि युवा दिन कधी असतो तर या ठिकाणी 12 जानेवारीला. ठीक आहे, 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. ठीक, तुला पुढचा प्रश्न बघू. भारतातील पहिले योग धरण लॉन्च करणारे राज्य कोणते? तर योग धरण लॉन्च करणारे भारतातील पहिले राज्य आहे उत्तराखंड, ऑप्शन नंबर बी. आणि उत्तराखंडाने समान नागरिक कायदा लागू करणारा भारतातील पहिला राज्य आहे. अनुच्छेद कुठला असतो समान नागरिक कायद्याला? अनुच्छेद 44. ठीक आहे, अनुच्छेद 40 मध्ये ग्रामपंचायत गठन. ठीक आहे, 44 मध्ये समान नागरिक कायदा. भारतातील पहिला राज्य समान नागरिक कायदा करणारा उत्तराखंड. ठीक आहे. आणि बघू 20वा प्रश्न, तो अंतिम प्रश्न राहील. प्लासीची लढाई कधी झाली? तर प्लासीची लढाई जी झालेली आहे ते 23 जून 1757, ऑप्शन नंबर ए. 23 जून 1757ला प्लासीची लढाई या ठिकाणी झाली होती. कुणामध्ये झाली होती? तर रॉबर्ट क्लाईव्ह आणि सिराजुद्दौला. ठीक आहे, सिराजुद्दौला या दोघांमध्ये या ठिकाणी प्लासीची लढाई झाली होती. तर ही जी लढाई आहे ते रॉबर्ट क्लाईव्ह यांनी जिंकले होते आणि सिराजुद्दौला या ठिकाणी पराजय झाला होता. विजय कोणाचा आणि पराजय कोणाचा हा सहित इम्पॉर्टंट आहे. 22 ऑक्टोबर जी 1764 आहे यामध्ये कुणाची लढाई झाली होती? बक्सरची लढाई झाली होती. 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड. सर ही उपाधी रवींद्रनाथ टागोर यांनी रिटर्न केली होती. ठीक आहे, जनरल डायर. ठीक आहे, त्यांची हत्या कोणी केली? जनरल डायर यांचा तो आदेशानुसार, ओडवायरच्या आदेशानुसार जनरल डायराने फायरिंग केली होती. ओडवायरची हत्या कोणी केली होती? 1940 मध्ये उधम सिंग या व्यक्तीने जनरल ओडवायरची हत्या केली होती. 21 एप्रिल 1526 हा पानिपतचा पहिला युद्ध, फर्स्ट पानिपत. ठीक आहे, पानिपतचा पहिला युद्ध झाला 21 एप्रिल 1526. आणि भावांनो, मी स्वतः एक प्रश्न या ठिकाणी आपल्या सर्वांना देत आहे. तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायलाच पाहिजे. कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? प्रत्येक महाराष्ट्रातील मुलाला हा प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. नाही बी आला तर तुम्ही गुगल करून हा प्रश्नाचं उत्तर दिला पाहिजे. म्हणजे जितके व्ह्यूज आपल्याला 70-80 व्ह्यूज काही नाहीत तेवढे कमेंट मला या ठिकाणी बघायला दिसायला पाहिजे भावांनो. ठीक आहे, कारण आपण मराठी भाषा दिन साजरा करतो तर कोणाच्या जन्मदिवसामुळे आपण साजरा करतो हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी होमवर्कमध्ये हा प्रश्न HW मध्ये तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये हा प्रश्न सांगायला पाहिजे सर्वांनी. आणि भावांनो, यामध्ये हे टायपिंग सिली मिस्टेक झाली असतील, पण भावांनो प्रश्न थोडेसे सोपेच आहेत, काही अवघड नाही आहेत. तुम्ही जर रेग्युलर अभ्यास करत आहात तर प्रश्न चांगले आहेत का नाही ते तुम्ही कळवा भावांनो. ठीक आहे, असेच या ठिकाणी आपण थोडेफार 20 प्रश्न, खूप प्रश्न झाले भावांनो, रोजचे 20 बी म्हणले तर तुम्हाला तुमच्या अधूनमधून प्रश्न या ठिकाणी असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे, GDचा असेल तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फुल्ली अभ्यास करा, करंट अफेअरवरती फोकस करा. ठीक आहे, पोलीस भरतीमध्ये कुठं करंट अफेअर विचारतंय तर कुठं विचारत नाही. पोलीस भरतीचा वेगळा आहे, पण GD मध्ये प्रॉपरली अभ्यास करा. जय हिंद.